माझ्या पाठीमागे असलेली ही व्यक्ती म्हणजे धनंजय गुट्टे। याच व्यक्तीमुळे सध्या भाजपत परभणीत एकच हलचल उडाली आहे, भूकंप झाला आहे। त्याचं झालं असं की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची गंगाखेडची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यांनी भाजपच्या अनेक निष्ठावंतांना तिकीट देण्याच्या ऐवजी स्वतःच्याच पक्षातल्या काहींना भाजपच्या कमळ या चिन्हावर उतरवलं आणि त्यामुळे काय झालं तुम्हीच पहा। परभणीत तिकीट वाटपाची सूत्र रत्नाकर गुट्टेंच्या हाती। रत्नाकर गुट्टेंनी भाजपमधील निष्ठावंतांचा पत्ताच कापला। उमेदवारीसाठी भाजप निष्ठावंतांची इतर पक्षात धावाधाव। भाजप नेतृत्वाच्या एका निर्णयानं निष्ठावंतांची धावाधाव सुरू झाली। परभणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गंगाखेडच्या 17 जागांची जबाबदारी भाजपनं रत्नाकर गुट्टेंवर सोपवली। मात्र गुट्टे भाजप निष्ठावंतांना डावलून आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी देताना दिसले। उदाहरणच द्यायचं झालं तर गंगाखेडमधलं पिंपळदरी सर्कल इथे भाजपचे श्रीनिवास मुंडे हे कित्येक टर्म झेडपीचे सदस्य आहेत। आता त्यांना भाजपचं तिकीट निश्चित मानलं जात होतं, पण याच सर्कलमधून भाजपचे दुसरे नेते ज्ञानोबा मुंडे हे सुद्धा इच्छुक होते। दोघांपैकी एकाला तिकीट मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं, पण रत्नाकर गुट्टे आणि भाजपात युती झाली आणि गुट्टेंच्या सर्वच्या सर्व इच्छुकांना तिकीटं मिळाली। आपोआपच श्रीनिवास मुंडे आणि ज्ञानोबा मुंडे यांची तिकीटं कापली गेली। परिणामी हे दोन्ही नेते मशाल आणि राष्ट्रवादीच्या गोटात स्वतःहून गेले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अल्ताफ शेख यांना भाजपनं उमेदवारी देऊन टाकली। आता अडचण अशी झाली की भाजपचा पारंपरिक मतदार अल्ताफ शेख यांना साथ देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। एकदा माझी आई जिल्हा परिषद सदस्य, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीकडून होतो। वारंवार ही पंचायत समिती 2 टर्म, जिल्हा परिषद 2 टर्म आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लढविलेले आहेत। मग ते भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते 37 वर्षापासून काम करीत असताना बी आज बी पार्टीला खरे हाडा माणसाचे कार्यकर्ते आज दिसनात। भाजपमधील अनेक मातब्बर नेत्यांवर हीच वेळ आली आहे। त्यामुळे नाराजांनी ठाकरे गट, शिंदे गट आणि राष्ट्रवादीची वाट धरली। भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या समोर आहे। तर भाजप जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय। झाली बैठकीमध्ये आमचे काही माणसं जुने भारतीय जनता पार्टीचे काम करणारे आणि त्यांचे काही माणसं असे आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कमळ चिन्हावर उभे केलेत। तुम्ही म्हणता ते खरे, काही निष्ठावंत आम्ही येणाऱ्या सीटा सुद्धा 2-3 माणसावर आमचा अन्याय झाला, पण राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देत असते। राजकारणामध्ये थोडा संयम ठेवला पाहिजे, ते भविष्यामध्ये पक्षाने त्यांचा विचार केला असता। परभणीत भाजप निष्ठावंतांची बिकट अवस्था पाहून ठाकरे गटाला आयती संधीच मिळाली। भाजपनं रत्नाकर गुट्टे यांच्यावर विसंबून राहणं म्हणजे परभणीत भाजपचं अस्तित्व शून्य झालंय का असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला। की भारतीय जनता पार्टीची एवढी केविलवाणी अवस्था झाली की त्यांना अपक्ष आमदाराला भाजपचे एबी फॉर्म नेऊन द्यावे लागले, घरी नेऊन त्याच्या। ह्याच्यातच गुट्टे साहेब मोठे आहेत का पालकमंत्री मोठे आहे सगळ्या परभणी जिल्ह्यानं महाराष्ट्रानं बघितलं। शेवटी त्या विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत, ते त्यांच्या कार्यकर्त्याचंच हित बघणार। तुमचं हित बघायचा प्रश्न आहे तो कशाला। पण भाजपला महाराष्ट्रामध्ये जे यश मिळालं नगरपालिकेत, महापालिकेत, ते परभणीमध्ये मिळवता आलं नाही आणि आता उद्या जिल्हा परिषदेला सुद्धा तीच अवस्था भाजपची आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षाच्या चिन्हावरच तुम्ही निवडणूक लढली पाहिजे अशी अट गुट्टे साहेबाला घातली। माणसं भले तुमचे द्या पण कमळ घ्या अशी म्हणायची वेळ या भाजपवाल्यावर आली, हे आपल्याला या ठिकाणी या निकालातून दिसतंय। तसं तर रत्नाकर गुट्टे आणि स्थानिक भाजप नेत्यांचं वैर जुनं आहे, पण रत्नाकर गुट्टेंचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबतचे संबंध पाहता त्यांना नेहमीच झुकतं माप मिळतं। यावेळी मात्र भाजपचा कारभारच गुट्टेंच्या हाती सोपवला गेल्यामुळे निष्ठावंत चांगलेच दुखावले आहेत। गंगाखेड विधानसभा अंतर्गत
भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांना जिल्हा परिषदमध्ये डावलण्यात आल्याचा आरोप होत होता. मात्र गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दूरध्वनीवरून NDTV मराठीसोबत बातचीत करताना ज्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली अशांना डावलण्यात आलेलं आहे. तर अनेकांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे असल्याचं या ठिकाणी रत्नाकर गुट्टे यांनी माहिती दिली आहे. तर ज्यांना डावलण्यात आलंय त्यांना खरं तर भारतीय जनता पक्षाकडून सबुरीचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, NDTV मराठी,